नमस्कार मंडळी, मी चालले आहे गणपतीसाठी गावाला कोकणात. माझं गाव आहे रत्नागिरी. सो आम्ही चाललो होतो एस टीने आणि एस टी आमच्या एरियातून जात असल्यामुळे माझ्या भावाचे काही मित्र त्याला बाय बाय करत होते. सो आम्हीसुद्धा बाय बाय केलं त्यांना. मध्येच भूक लागली त्यामुळे आम्ही भाकरी आणि टोमॅटोची चटणी घेऊनच निघालो होतो घरून. सो ती खाल्ली. सकाळ झालेली आहे, फ्रेश वाटते, खूप छान वाटते. आजूबाजूचा परिसर आहे तो मस्त हिरवागार झालेला आहे, छान. आणि नुकतंच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणसुद्धा छान थंड झालं होतं. आजूबाजूला सुद्धा कोकणात जाणाऱ्या खूप साऱ्या बसेस दिसत होत्या, त्यामुळे खूप छान वाटलं. चाकरमानी गावाला येतात तर भारीच वाटतं, हो ना. त्यानंतर संगमेश्वरच्या पुढे थोडी ट्रॅफिक लागली, त्यामुळे थोडा उशीर झाला होता. ऊन डोक्यावर येत असल्यामुळे थोडं गरमही होत होतं, काय करणार. तर त्यानंतर आम्ही स्टील पोचलो. आमच्या बॅगा आणि हा काय विचार करते काय माहिती. त्यानंतर पाऊस पडून गेल्यामुळे सुद्धा छान वातावरण झालं होतं. सकाळ सकाळी चहा नाही घेतला तर सकाळची सुरुवात कशी छान होईल. हे पप्पा फूक मारून मारून पितात आणि मम्मी काहीतरी मला सांगत होती, बट कॅमेरा आल्यामुळे स्माईल गेली. नंतर आम्ही रिक्षाने घराकडे यायला निघालो. रिक्षाला काका ओळखीच निघाले, त्यामुळे गप्पा टप्पा चालू होता. सो मी थोडंसं स्वतःला सुद्धा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. मम्मी लाजत होती. सो वातावरण खूपच छान वाटत होते. इतकं सुख कुठेच मिळत नसेल जितकंच कोकणातून मिळतं. सो मनाला एक वेगळंच सुख मिळत होतं. नंतर आम्ही घराखाली पोचलो, पण थोडं चढण होतं. मी चटया घेऊन येते आणि मी बादली आणि माझा अवतार तुम्ही बघूच. ठीक आहे, पण प्रवासात होतो अवतार असा. आणि मी फायनली घरी पोचली आहे. बघू शकता माझं गावचं घर, कोकणातलं घर. तर फ्रेश होऊन पुढे कंटिन्यू करेन.